नमस्कार. आज आपण पाहणार आहोत येडेश्वरी माता कशी प्रकट झाली आणि ती एवढी रागीट का आहे. कैकेयीच्या इच्छेनुसार प्रभू रामचंद्र यांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासोबत ते वनवासाला निघाले होते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला गेले त्यावेळेस रावणाने सीतेचे हरण केले. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. माता सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र वनवन भटकत होते. माता सीतेच्या शोधात ते बालाघाट परिसरात आले. त्यावेळी तिथे घनदाट असे जंगल असेल. माता सीतेच्या विरहात प्रभू रामचंद्र अत्यंत दुःखात होते. ते अत्यंत व्याकुळ झाले होते. हे जे दृश्य आहे ते भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासातून पाहत होते. हे सर्व माता पार्वतीला पाहवत नव्हते. त्यावेळी माता पार्वती देवादिदेव महादेव यांना म्हणते, मी सीतेचे रूप धारण करते आणि प्रभू रामचंद्राच्या समोर जाते. बघू ते मला ओळखतात का, त्यांचं सीतेवर किती प्रेम आहे ते मला पाहायचं आहे. भगवान शंकर म्हणाले, अगं प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार ते. तू सीतेच्या रूपात गेलीस तरीही ते तुला ओळखतील की तू त्यांची सीता नाहीस म्हणून. पण माता पार्वतीच्या आग्रहाखातीर भगवान शंकरांनी त्यांना सीतेच्या रूपात जाण्यासाठी परवानगी दिली. पार्वतीने सीतेचे सुंदर असे रूप धारण केले आणि पार्वती मातेने बालाघाट परिसरात प्रवेश केला. अगदी जशी माता सीताच बालाघाटच्या जंगलात आली असावी. त्यावेळी प्रभू रामचंद्र माता सीतेच्या विरहात अत्यंत व्याकुळ होते. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि त्यांनी लगेच ओळखलं की ही माझी सीता नाही, माता पार्वती आहे. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्राच्या तोंडून वाक्य आले, आई तू येडी झाली आहेस का, मी तुला ओळखले. रामाच्या तोंडून तू येडी झाली आहेस का हे वाक्य ऐकून माता पार्वतीला अतिशय राग आला. त्या अतिशय क्रोधित झाल्या आणि त्याच क्षणी आदिमायेनं आपलं विक्राळ असं रूप धारण केलं. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रानं सांगितलं, आई तू भक्ताच्या रक्षणासाठी या डोंगरावर तुझं वास्तव्य राहू दे. तू भक्ताचं रक्षण कर, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, तू त्यांचं संकट हरण कर. आणि प्रभू रामचंद्र यांच्या सांगण्यानुसार माता पार्वतीने तिथे वास्तव्य केले. ती अतिशय रागीट आहे असं मानलं जातं, पण नवसाला पावणारी ती आई आहे. सर्वांचं दुःख ती हरण करते. आजपर्यंत कोणीही तिच्या दरबारातून मोकळ्या हाताने आलेलं नाही. आज जी येडेश्वरी मातेची मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. ती कोणीही बनवलेली नाही. लोकांना तिथे प्रचिती यायला लागली आणि लोक तिथे दर्शनासाठी येऊ लागले. आणि या ठिकाणी आल्यावर लोकांच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या. आणि हे जे मंदिर बांधलं गेलेलं आहे ते पांडवकालीन आहे. ज्या ठिकाणी पांडव जायचे त्या ठिकाणी ते देवी देवतांचे मंदिर बांधायचे. त्याचप्रमाणे त्यांनी हे देखील मंदिर बांधले आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.